आज मी बनवली भरवा मिरची एकदम परफेक्ट अशी। आणि भरवा मिरचीमध्ये ना आतमध्ये एकदम भारी असं स्टफिंग भरलं आहे आपण थोडं वेगळ्या पद्धतीचं। तर एकदम परफेक्ट आणि सोपी सहज आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। तर चला आपण बघूया कशी बनवली। आणि पूर्ण भरपूर अशा बनवल्यात मी आणि स्टफिंग पूर्ण आतपर्यंत भरली बघा, एकदम मस्त वरून कुरकुरीत, आतमध्ये बघा मसाला स्टफिंग एकदम परफेक्ट अशी भरली। टोमॅटो केचप बरोबर एन्जॉय करा। चला व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना भरवा मिरचीचा व्हिडिओ दाखवते। त्यासाठी आपण इथे बघा पाव किलो ह्या मिरच्या घेतल्या आणि मिरच्यांना अशा मी कट करून घेतल्या। पाव किलो मधल्या अर्ध्या मिरच्या मी रात्रीच बनवल्यात, त्यामुळे हे थोडेसे कमी आहेत पाव किलोला। तर चिरा मारून घेतला, स्वच्छ धुवून पुसून मग त्याला अशा चिरा मारून घेतल्यात। आता इकडे आपण घेतले 250 ग्रॅम बेसन पीठ आणि याच्यामध्ये टाकायचे चवीप्रमाणे मीठ। बेसन पीठ हे रेडीमेडवालंच घेतलं मी। त्यानंतर आपण इथे 1 चम्मच अजवाईन घ्यायचं आहे, हातावर थोडंसं असं चोळून टाका म्हणजे छान फ्लेवर येतो त्याचा। आणि त्यात आपल्याला आपली भजी एकदम मस्त होण्यासाठी सॉफ्ट असे चिमूटभर असं बघा खायचा सोडा टाकलाय। खायचा सोडा टाकल्यानंतर हळद वापरायची नाही। 1 चम्मच टाकली इथे मी लाल मिरची पावडर आणि थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया। आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ना याचा घोळ बनवून घ्यायचा आहे। तर पाणी एकदम डायरेक्ट टाकू नका, पातळ करायचं नाही, कारण मिरचीला ना पूर्ण स्टफिंग असं लागलं पाहिजे वरून कोटिंग। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बेटर बनवून घेऊया। याच्या गाठी पूर्ण मोडल्या गेल्या पाहिजे। आता हे बघा जास्त पाणी टाकायचं नाही अजिबात। आणि हळद वापरली नाही मी इथे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं पांढरं दिसत असेल। तर हळद टाकली तर हे लाल लाल पडेल बेसन पीठ, पूर्ण तेलात टाकल्यावर म्हणजे पूर्ण लाल होतील, त्यामुळे मी हळद टाकली नाही, खायच्या सोड्याचं रिॲक्शन होतं। तर इकडे आता आपण आतमध्ये स्टफिंग भरायचे बनवून घेऊया। 1 चम्मच तेल टाकले, टाकूया 1/2 चम्मच राई, थोडासा कढीपत्ता, 1 चम्मच जिरा आणि 1 छोटा कांदा घेतलाय, कारण आपण थोडीशी स्टफिंग बनवणार आहोत। कांदा थोडासा आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा। कांद्याला बघा गोल्डन कलर आला की 1 टमाटर टाकले। टमाटर हे कोणी टाकत नाही भाजीमध्ये बटाट्याच्या, पण त्या मी टाकले, ऑप्शनल आहे पूर्ण, मला आवडतं म्हणून मी टाकले। टमाटर सॉफ्ट झालं की आपण टाकूया 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1/2 चम्मच हळद, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला आपले मसाले 2-3 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची। आता इकडे मी घेतले तर 3 उकडलेले बटाटे येतात, थंड करून घेऊन असे बघा तुकडे करून घेतलेत। हे पूर्ण आपल्याला मॅश करायचे आहेत, पण भाजीमध्ये ते मॅश होत नाही, जास्त छानपैकी शिजलेले आहेत ना त्यामुळं। आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे, 2 चम्मच, छोटाला चम्मच मी 2 टाकले इथे, कारण ते सपक सपक लागतात बटाटे त्यामुळं। आता व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला। तर भाजी मिक्स करून ना याला 5 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे छानपैकी अशी मॅश करता येईल। स्लो गॅसवर ठेवा 5 मिनटं। हे बघा 5 मिनटानंतर भाजी आपली एकदम छानपैकी अशी सॉफ्ट झाली। आता आपण मॅशरने थोडंसं याला मॅश करूया, म्हणजे एकदम मॅश होईल व्यवस्थित। हे बघा मॅश झाली पूर्णपणे। आता बघा आपली भाजी एकदम व्यवस्थित परफेक्ट तयार झाली। आता आपण ना गॅस बंद करू आणि भाजी थोडीशी थंड करून घेऊया। आता इकडे आपली भाजी थंड झाली। आता आपल्याला मिरच्यामध्ये भरून घ्यायची भाजी। तर मी या मिरच्यामधल्या ना बिया काढल्या नाही, तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल ना तुम्ही काढू शकता, पण मला थोडेसे छानच तिखटच चांगलं लागतं। बिया थोडेसे अशा दाताखाली आले टसटस लागले ना मला आवडतात, म्हणून मी ठेवले।
तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही काढून मग स्टफिंग भरा आणि पूर्ण दाबून अशी स्टफिंग भरायची याच्यामध्ये। हे बघा, पूर्ण देठापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण मस्त अशी स्टफिंग भरायची आपल्याला। चला आता आपण फटाफट असे स्टफिंग भरून घेऊया सगळ्या मिरच्यामध्ये फटाफट। हे बघा, पूर्ण मिरच्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेतली, तयार आहेत आपल्या मिरच्या। चला आता तळायला घेऊया। तर इकडे आपलं तेल व्यवस्थित गरम झाले। तेल गरम झाल्यानंतर आपलं बेसन पीठ बघा छानपैकी असं फुललं गेलं आहे। आता पण बेसन पिठामध्ये एक मिरची टाकून तेलात टाकायची। पातळ असलं ना तर त्याला वरून ते कोटिंग बसत नाही, त्यामुळे पातळ करायचं नाही। मला हे बेसन पिठाला पूर्ण अर्धा ग्लास पाणी लागले। हे बघा, आता तेल गरम झाले तर आपण एक टाकूया, हाताला थोडंसं सांभाळून। याच्यात कढईमध्ये तुमच्याकडे उतळी कढई असेल ना तर ती घेतली तर अजून बसते व्यवस्थित। आता माझ्याकडे कोलगेटीच होती त्यामुळे मी हीच घेतली। ते उतळ्या कढईमध्ये ना मस्त त्याला असं जागा भेटते, पेस भेटतो खेळायला, मस्त छानपैकी अशा मिरच्यात आपले हे होतात आणि भरपूर अशा बसतात। आता कोलगेटी कढईमध्ये जास्त बसत पण नाहीत। आता यांना ना 2-3 मिनटं हलवायचं नाही। बघा 2-3 मिनटं झाले तर मिरच्या आपल्या फुगल्यात थोड्याशा छानपैकी अशा। आपण पलटी करून घेऊया। ही मिरची आपण डाळ भात काय बनवलं ना तर अशी खाऊ डाळ भाताबरोबर तोंडी लावायला एक नंबर लागते। या तर तुम्ही चपाती बरोबर पण खा, खूप टेस्टी लागते। हे बघा 2-3 मिनटं ह्या साईडने पण फ्राय केल्या। मिरच्या आपल्या एकदम परफेक्ट तयार झाल्या आणि कोटिंग बघा एकदम मस्त असं लागलं याला। हे पहा, एकदम परफेक्ट अशा आपल्या मिरच्या तयार झाल्या। अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या तळून घेऊया। मिरच्या आपल्या पूर्णपणे तळून झाल्यात। बघा एकदम मस्त अशा आपल्या मिरच्या तयार झाल्यात। मी तुम्हाला एक मिरची कट करून दाखवते, स्टफिंग कशा प्रकारे भरलं गेले ते। हे बघा, पूर्ण आतपर्यंत स्टफिंग असं भरले आणि परफेक्ट अशी आपली मिरची तयार झाली। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा।